आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दिसणार आहे की पाठांतराचे जे प्रश्न आहेत तुमचे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही टाकलेले आहेत कमेंट्स बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअपवर तुम्ही मला जे प्रश्न दिले त्या बाबतीत मी तुमचे पाठांतर 100% चांगलं होण्यासाठी काय करायला पाहिजे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार। तर नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जित या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। तर समजून घेण्याचा प्रयत्न करा, हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला तुमचे 100% तुम्ही 100% पाठांतर करणार आणि ते होणार हे मी 100% गॅरंटी देतो तुम्हाला। हा विषय असा आहे की तुमचं जीवन बदलून जाणार आहे। पाठांतराचे सर्व प्रश्न याच्यामध्ये मिळणार आहेत। तर समजून घेण्याचा प्रयत्न करा थोडक्यात म्हणजे आता आपण हे सर्वांकडेच पाहतो, लहान मुलांपासून, छोट्या शाळेतल्या मुलांपासून, कॉलेजच्या मुलांपासून, सोबत जे काही एक्झाम देऊन आले त्या सर्व मुलांपर्यंत ही एक खूप मोठी समस्या आहे की पाठांतर करणं आणि विसरून जाणं। परीक्षेला जातात आणि ब्लँक होऊन जातात, लक्षातच नाही राहत, आठवण नाही राहत, असे खूप सारे कॉमेंट्स आहेत आणि हे रियालिटी आहे, हे होणारच आहे, होते। पण याच्यावर उपाय काय, नेमकं याला काय करायला पाहिजे, याचं नेमकं कशा पद्धतीने आपण जर पाठांतर केलं तर आपल्याला रिझल्ट खूप चांगले येतील आणि आपण रिझल्ट आपला जो आहे आपल्याला यश मिळण्यासाठी त्याची मदत होणार आहे। तर काय करू शकतो ते लिंक वाईज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आता पाठांतर ही महत्त्वाची गोष्ट आहे, हे तुम्हाला माहीत आहे, पण त्यासोबत सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे रिव्हिजन, म्हणजेच उजळणी किंवा रिकॉल। दोन प्रकारे आपण मेंदूकडून काम करून घेत असतो। त्याला जे काही म्हणतात, पहिलं काम म्हणजे स्टोरेज आणि दुसरं म्हणजे रिकॉल। स्टोरेज आणि रिकॉल ह्या दोन कन्सेप्ट तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे ते आपण पाहूया। मेमरीचे दोन भाग असतात, एक स्टोरेज, दुसरं रिकॉल। आता स्टोरेज म्हणजे काय की जी माहिती, जे ज्ञान, जे पुस्तक किंवा ज्या नोटबुकमधून आपण जे माहिती घेऊन आलो ती आपण स्टोरेज करतो। ती चित्राच्या माध्यमात असेल, एखाद्या लेखाच्या माध्यमात असेल, कोणते जे माध्यम असेल त्या माध्यमातून आपण ती स्टोरेज करण्याचा प्रयत्न करतो आपल्या माइंडमध्ये। आता स्टोरेज झालं म्हणजे ती माहिती गोळा केली, आपण जमा केली, आता ती आठवायची आहे, म्हणजे त्याला आपल्याला रिकॉल करायचं आहे की नेमकं योग्य वेळी ती आठवल्या गेली पाहिजे। हे दोन भाग आहेत आणि ते कसे होतात, काय होते ते पाहूया। आता स्टोरेज आणि रिकॉल हे दोन गोष्टी तुम्हाला समजल्या, बरोबर आहे। आता त्याच्या समोर आहे की आपण कशाला जास्त वेळ देतो, स्टोरेज करायला। लक्षात घ्या, तुम्ही सर्वात जास्त वेळ देता स्टोरेज करायला, रिकॉल किंवा उजळणी करायला तुम्ही वेळ देत नाही। आता तेच पहिले समजून घेण्याचा प्रयत्न करा की स्टोरेजला किती वेळ द्यायचं, कसं द्यायचं आणि रिकॉलला कसं द्यायचं, काय करायचं। तर आपण स्टोरेज करत असताना काय करतो, एखादा प्रश्न घेतो, तो वाचतो, किंवा एखादा जो प्रश्न घेतला त्याच्यात काही मुद्दे आहेत, 8 मुद्दे आहेत, ते आपण वाचतो आणि लर्न करण्याचा प्रयत्न करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो। मग आपण काय करतो, पुन्हा सेकंड टाइमला तुम्ही हेच पद्धतीने करता, उघडता पुस्तक आणि ते क्वेश्चन वाचता आणि त्याचा आन्सर वाचता, ते लर्न करण्याचा प्रयत्न करता आणि पुन्हा ते 8 पॉईंट वाचता, जे 8 पॉईंट असतील, 4 पॉईंट जे असेल तुम्ही ते वाचता। पण हे स्टोरेजच चालू आहे कंटिन्यू, तुम्ही जे रिपीट एकच काम करून आले की एकदा जी माहिती वाचली, जे ज्ञान तुम्ही ग्रहण केलं ते दुसऱ्या वेळेस तुम्हाला ज्यावेळेस ते पाठांतर करायचं, तुम्ही अभ्यास करायचं म्हटल्यानंतर तुम्ही पुन्हा ते बुक उघडता आणि वाचायला लागता, म्हणजेच काय करून आले, पुन्हा तुम्ही एकच क्रिया करून आले, स्टोरेज। लक्षात घ्या, स्टोरेज करून आले। आता आपल्याला फर्स्ट टाइम काय करायचं आहे, ते वाचायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की यामध्ये काय लिहिलेलं आहे, कोणते पॉईंट्स आहे आणि त्याच्यात काय काय महत्त्वाचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे। आणि नंतर मग सेकंड टाइमला ज्यावेळेस आपल्याला ते आठवायचं आहे, काय करायचं आहे, पुस्तक बंद करायचं किंवा नोटबुक जे तुम्ही ज्याच्यातून लर्न करून आले ती बंद करायचं, बाजूला ठेवायचं आणि आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजेच त्याला मनन किंवा चिंतन
किंवा रिकॉल हा जे काही शब्द आहेत ते करायचं आहे. रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे आणि ते करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावर तुम्ही जास्त भर देऊन राहिले ती गोष्ट आहे स्टोरेज. आणि पुन्हा स्टोरेजकडे जाता. मग आपण काय करायला पाहिजे? मग आपल्याला आता ज्यावेळेस आपण पुस्तक किंवा नोटबुक ते बंद करून आपण आठवण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस त्याच्यातले तुम्हाला 8 पॉईंटमधले 4 किंवा 6 पॉईंट आठवतील. आता नंतर मग 2 पॉईंट आठवणार नाहीत. मग काय करायचं? पुन्हा काय करायचं? ते बुक घ्यायचं किंवा जे नोटबुक ज्याच्या तुम्ही लर्न करून आले ते घ्यायचं आणि ते जे 2 पॉईंट काय राहिले आणि का आठवत नाही त्याचं नेमकं आणखी पुन्हा ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि पुन्हा बुक बंद करायचं, बाजूला ठेवायचं आणि आठवण्याचा प्रयत्न करायचं. समजून घेण्याचा प्रयत्न करा की आपल्याला आठवण्यावर जास्त जोर द्यायचा आहे. कारण आहे की तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला जाता त्या परीक्षेमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत पुस्तक किंवा नोटबुक किंवा ज्यामधून तुम्ही लर्न करून आले ती गोष्ट नसते तिथे तुम्हाला फक्त आठवून ते क्वेश्चनचं आन्सर काय आहे ते लिहायचं आहे. यासाठी जी महत्त्वाची क्रिया आहे तीच करून नाही राहिलो आपण. फक्त लर्न करण्याकडे, समजून घेण्याकडे आणि पाठांतर करण्याकडे लक्ष देऊन राहिलो. आठवण्याची क्रियाच नाही करून आलो. म्हणून या गोष्टीला जास्त वेळ द्यायचा आहे. पाठांतर करण्याची क्रिया ही रिकॉलवर एंड होते आणि रिकॉल एंड नाही होत तर तिथून आणखी वेगळ्या स्टेपला जाते. तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बरोबर आहे? आता तुम्हाला हे माहीत आहे की कम्प्युटरमध्ये एखादी गोष्ट आपण जेव्हा सेव्ह करतो त्यावेळेस कोणते जे काही समजा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल, काही व्हिडिओज असेल किंवा काही, तर ते त्यामध्ये काही फोल्डर असतात. त्या फोल्डरमधून आणखी त्या फोल्डरमध्ये असं ते वेगळ्या फोल्डरमध्ये जाऊन ती सेव्ह होत असते. म्हणजे तिथे ती कलेक्ट होते, गोळा होते आणि पुन्हा आपल्याला ज्यावेळेस मिळवायची आहे तर पुन्हा त्याच रूटने आपल्याला जावं लागते आणि त्यानंतरच मग ती आपल्याला जी फाईल आपण सेव्ह केली ती आपल्याला दिसते. म्हणजे स्टोअर करणं महत्त्वाचं आहे पण पुन्हा ती मिळवणं त्याच्यासाठी काय करायचं आहे. आता ॲक्च्युअलमध्ये काय होते की तुम्ही परीक्षेला जाता आणि जे 2 ते 3 वेळा किंवा 4 वेळा तुम्ही जे पुस्तक वाचलेलं आहे ते तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला जाता प्रश्न लिहायला प्रश्नाचं उत्तर लिहायला सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला आठवत नाही, ब्लँक होऊन जातो, काहीच आठवत नाही. काय करू, कसं करू, डिप्रेशनमध्ये चालला जातो माणूस आणि विचार करायला लागते की यार मला काहीच आठवण नाही राहिलं, मी तर खूप अभ्यास केला, मी खूप वेळ दिला. अरे हो, तुम्ही अभ्यास केला पण तुम्ही रिकॉल करण्यासाठी किती वेळ दिला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात आलं? मी ही जी सिरीज सुरू केली त्यामध्ये पाठांतर अभ्यासाचे जे प्रश्न आहेत ते घेण्याचा प्रयत्न करून आलो आणि हे सर्व प्रश्न तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. याचे काही सलग व्हिडिओज असतील त्याचे काही तुम्हाला लिंक पण मी देणार आहे. आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन ते पाहायचं आणि त्याचा वापर करायचा. कारण की हा व्हिडिओ इथे संपत नाही, याचे काही पार्ट्स असतील आणि हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवायचा आहे, शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे, कॉमेंट्स करायचं आहे आणि काय नेमकं आणखी तुम्हाला अडचण येते ते तुम्ही मला सांगायचं आहे. आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये याच्या समोरची स्टेप काय नेमकं काय करायला पाहिजे ते समजून घेऊया. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.